गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आज शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। बेळगाव वेंगुर्ला राज्य मार्गावरील बेळगाव ते बाची आणि मच्छे ते वाघवडे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी ठाम मागणी समितीने केली। या मार्गांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून सणाच्या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। निवेदनावर त्वरित प्रतिक्रिया देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले। तसेच गणेशोत्सव संपेपर्यंत संबंधित मार्गांवर रोलर फिरवून खड्डे बुजवले जातील अशी खात्रीही त्यांनी दिली। माजी आमदार मनोहर किणेकर आणि नेते आर.एम. चौगुले यांनी या कृतीचे स्वागत करत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली। कोळेकरांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पाहून आले की तर काम सुरू झालेलं आहे आणि उद्या त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट देणार आहोत। प्रत्यक्ष काम कशा प्रकारे चालू आहे हे सुद्धा कोळेकरांनी सांगितलं। त्याचबरोबर वाघवड्याचा रस्ता जो मच्छाहून सुरू होतो त्या मच्छा सुरुवातीला 150-200 मीटर हे अतिक्रमण झालेलं आहे। ते ॲक्च्युअली जागा ही PWDची असताना अशा प्रकारे अतिक्रमण करून ट्रॅफिक जाम करणं हे चुकीचं आहे। त्यामुळे तिथेही ॲक्शन घ्यावी, तो रस्ता सुद्धा क्लिअर करावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्याचबरोबर नदीच्या मंगेत्री नदीच्या पलीकडं एक 200 मीटर खराब झालेला रस्ता सुद्धा ताबडतोब रिपेअर करावा, कारण बाकीचं त्यांनी कॉन्क्रिटीकरण करायला लागलेत आणि त्या दृष्टीनं हे रस्ते रिपेअरी होतील अशा प्रकारचं आश्वासन हे कोळेकर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने दिलेलं आहे। सोबतनं मी काल फोन केला होता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना, पण ते मीटिंगसाठी याला धारवाडला गेले असल्या कारणानं आमच्यासमोर चर्चेसाठी ते कोळेकर आले आणि त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि ते उद्या आम्ही जाऊन प्रत्यक्ष तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाहणी करणार आहोत बेळगाव वेंगुर्ला रोडची। आज आम्ही 10 दिवसाच्या पूर्वी PWD ऑफिसमध्ये येऊन आमचा बेळगाव बाची रोड हा संपूर्ण खराब झालेला आहे त्यासाठी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 दिवसाच्या आत आपण काम सुरू करतो असं त्या ठिकाणी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने सांगितलं होतं। तर त्यांनी आज ते कामाची सुरुवात केलेली आहे। त्यांना आपण ह्या ठिकाणी परत सांगायला आलोय, जर तुम्ही ते खड्डे बुजवत असाल तर त्या ठिकाणी गणपती संपिस्तोपर्यंत त्या ठिकाणी रोलरची सोय करावी, कारण का एखादा लेवल केलेला रस्ता परत तुम्ही तसाच जर सोडला तर ती परत खडी वरती येणार आणि 2 व्हीलरवाल्यांना प्रॉब्लेम येणार। त्यासाठी गणपती संपिस्तोपर्यंत हा सण संपिस्तोपर्यंत रोज त्या ठिकाणी रोलिंग केलं पाहिजे असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ही विनंती आमची त्यांनी मान्य केलेली आहे। उद्यापासून हा रस्ता व्यवस्थित चालू होऊन त्या ठिकाणी रोलिंग वगैरे प्रॉपर केलं जाईल। त्यानंतर पाऊस संपल्यानंतर परमनंट रस्ता त्या ठिकाणी सुरू करेन असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोललेलं आहे।